मित्रांनो, मी यापूर्वी बौद्धिक भ्रष्टाचार, बुद्धी भ्रष्टाचारी म्हणून असा उल्लेख करत होतो. अनेक व्हिडिओमध्ये माझा तो उल्लेख आहे. आता नवीन एक उल्लेख तुम्हाला ऐकायला मिळाला असेल या समाजातील एका घटकाचा, तो म्हणजे नक्सल, बौद्धिक नक्सल. आणि हा उल्लेख कोणी केलाय? तर नरेंद्र मोदीजींनी त्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून 15 ऑगस्टच्या दिवशी. आता ते नुकतंच आतंकी तुम्हाला दिसला, आतंकवादी कॉकरोच जनता पार्टी. त्यांनी आता नियंत्रण कशावरती केलं? तर युवांवरती, विद्यार्थ्यांवरती 15 ऑगस्टच्या दिवशी त्याने आपले मुद्दे मांडले. तुम्हाला जागं केलंय, तुम्हाला आगं केलंय. आता निर्णय तुमच्या हातात आहे. ज्यांना आपल्याला झेंजी घडवायचं आहे किंवा झेन अल्फा घडवायचं आहे त्यांनी ते अवश्य घडवावं. पण ज्यांना आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला युवा, युवक, युवती आणि कुमार आणि कुमारिका बनवायचं आहे, बाल आणि बालिका बनवायचं आहे, काय बनवायचं आहे हे आता तुम्ही ठरवा. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर. मित्रांनो, मी यापूर्वी बौद्धिक भ्रष्टाचार, बुद्धी भ्रष्टाचारी म्हणून असा उल्लेख करत होतो. अनेक व्हिडिओमध्ये माझा तो उल्लेख आहे. आता नवीन एक उल्लेख तुम्हाला ऐकायला मिळाला असेल या समाजातील एका घटकाचा, तो म्हणजे नक्सल, बौद्धिक नक्सल. आणि हा उल्लेख कोणी केलाय? तर नरेंद्र मोदीजींनी त्या लाल किल्ल्याच्या प्राचीवरून 15 ऑगस्टच्या दिवशी. बौद्धिक नक्सल. मित्रांनो, बौद्धिक भ्रष्टाचार आणि बौद्धिक नक्सल याच्यामध्ये काही फरक नाही आहे. फक्त जे काय मी त्याला नामकरण दिलेलं आहे, जो उल्लेख केलेला आहे, त्या उल्लेखामध्ये शब्दाचा फरक आहे, फक्त त्या अक्षरांचा फरक आहे. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर आपण समजून घेऊ हा बौद्धिक भ्रष्टाचार कसा आहे. मित्रांनो, आर्थिक भ्रष्टाचार असो ना, म्हणजे धनसंपत्तीचा भ्रष्टाचार आणि जमीन जुमल्याचा भ्रष्टाचार किंवा अन्य कुठला भ्रष्टाचार, अन्य क्षेत्रातील भ्रष्टाचार, हा काही अंशी, काही समाजापुरता, काही शहरापुरता हा मर्यादित राहतो. काही समाजालाच तो काय करतो? दूषित करतो. काही समाजाचाच तो नुकसान करतो. हा जो भ्रष्टाचार आहे तो आर्थिक किंवा जमीन जुमल्याचा किंवा अन्य कुठला आहे. पण बौद्धिक भ्रष्टाचार आहे ना, हा सीमा उल्लंघन करतो. आणि त्या सीमा कुठल्या आहेत? समाजाची सीमा उल्लंघन करतो, राज्याची सीमा उल्लंघन करतो, त्या राष्ट्राची सीमा उल्लंघन करतो आणि तो जगव्यापी होतो. हा बौद्धिक भ्रष्टाचार. आणि ह्या बौद्धिक भ्रष्टाचारामुळे समाजाची माती होते. आणि ती फक्त एका समाजाची माती होत नाही, तर विश्वाची, जगातील प्रत्येक मनुष्य जातीची, मनुष्य समाजाची ही माती होती ह्या बौद्धिक भ्रष्टाचारामुळे. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते. बौद्धिक भ्रष्टाचार किंवा बौद्धिक नक्षलवाद. आता बौद्धिक नक्षलवाद, बौद्धिक माओवाद किंवा बौद्धिक आतंकी. मित्रांनो, हत्यार घेणारा कधी हत्यार घेतोय? मग तो आतंकी असो किंवा नक्षलवादी असो किंवा तो माओवादी असो, तो हत्यार कधी घेतोय? यावेळी त्याच्या बुद्धीवरती कोणीतरी प्रहार करतो, कब्जा करतो, नियंत्रण मिळवतो, त्यावेळी तो हत्यार उचलतो. त्यांना तो काय करतो? भ्रमित करतो, त्याची दिशाभूल करतो, त्यांच्या मनात विष पेरतो. कोण? हा बौद्धिक आतंकी, हा बौद्धिक नक्षलवादी, हा बौद्धिक माओवादी. हा ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये विष पेरतो, त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये विष पेरतो, त्यावेळी तो हत्यार उचलतो. आणि तो हत्यार उचलून काही लोकांनाच मारतो, काही लोकांपुरताच तो मर्यादित राहतो. एक नक्षलवादी, एक माओवादी किंवा एक आतंकवादी, हत्यारबंद. पण ज्यावेळी बौद्धिक आतंकवादी असतो, बौद्धिक माओवादी होतो, बौद्धिक नक्षलवादी असतो, तो समाजातील अनेक घटकांना दूषित करतो, अनेक घटकांवरती तो आपला कब्जा मिळवतो, नियंत्रण मिळवतो. लक्षात आलं का? आणि तो फक्त सीमेच्या मर्यादित राहत नाही, सीमा उल्लंघन करतो. मित्रांनो, तोच तो बुद्धी भ्रष्टाचार. आणि ह्या बुद्धी भ्रष्टाचारामुळेच आपण या देशामध्ये ज्या आक्रांता येऊन गेलेत, विदेशी आक्रांता येऊन गेलेत, त्यांचं शासन सहन केलं, त्यांच्या अधिपत्याखाली आपण गुलाम राहिलो, गुलामगिरी स्वीकारली. ह्या बौद्धिक आतंक्यांमुळे, ह्या बौद्धिक नक्षलवाद्यांमुळे, ह्या बौद्धिक माओवाद्यांमुळे. आणि हे समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही
परकीय आक्रांताने जे काय आपल्या देशावरती राज्य केलं ते तुम्हाला माहिती आहे. मग ते इंग्रज असतील, मोगल असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, अनेक आक्रांता, अनेक विदेशी आक्रांता. पण त्यासोबत या देशात राहणारे जे बौद्धिक आक्रांता होते, यांनी आपल्या बुद्धीवरती आक्रमण केलं. आपल्या बुद्धीला त्यांनी नियंत्रित केलं. त्यांना तुम्ही विसरलात, त्यांच्यापासून तुम्ही दूर राहिलात. हाच तो बौद्धिक आतंक. यांना जागा कोणी दिली? या परकीय आक्रांतांना जागा कोणी दिली? साथ कोणी दिली? समर्थन कोणी केलं? तर ह्याच बौद्धिक आतंक्याने, ह्याच बौद्धिक नक्षलवाद्याने, ह्याच बौद्धिक माओवाद्याने, ह्याच बौद्धिक भ्रष्टाचाराने. आणि तो कुठला होता? तर तो भारतीय होता, देशवासी होता. असे अनेक तुम्हाला भेटतील जे बौद्धिक आतंकी इथे निपजलेत. त्याचमुळे आपल्या देशात आपण गुलाम राहिलो इतकी वर्ष, 1800 वर्षापेक्षा जास्त वर्ष. बौद्धिक आतंकी. आता ते नुकतंच आतंकी तुम्हाला दिसला, आतंकवादी कॉकरोच जनता पार्टी. त्यांनी आता नियंत्रण कशावरती केलं? तर युवांवरती, विद्यार्थ्यांवरती. मग तो विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, तो युवा कुठल्याही वयोगटातील असो, त्यांच्या बुद्धीवरती त्यांनी नियंत्रण मिळवलं. त्या बुद्धीला त्यांनी काबीज केलं, त्या बुद्धीला त्यांनी आपल्या मुठीत केलं. आणि तो कशावरून? सोशल मीडियावरून. मित्रांनो, हा बुद्धी आतंकवाद आहे ना, किंवा बुद्धी भ्रष्टाचार आहे, तो आता सोशल मीडियातून प्रसारित होतोय, प्रचलित होतोय. आणि तो आता हळूहळू धरणीमध्ये, या धर्तीवरती आपली पाळंमुळं रुजवतोय. म्हणून आज तेच माध्यम मी स्वीकारलंय, या सामाजिक माध्यम. आणि या सामाजिक माध्यमावरून म्हणजे यूट्यूबवरून माझे मतं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता माझा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचेल, किती व्हायरल होईल, परमेश्वराला माहिती. पण ह्या बुद्धी आतंक्यांचा व्हिडिओ अगदी नक्की व्हायरल होणार. कारण तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी त्या मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितली नरेंद्र मोदीजींची, त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल ह्याच्यामागे कांड काय आहे, ह्याच्यामागे रणनीती काय आहे. ही रणनीती नाही आहे, हे काय आहे? षडयंत्र आहे. आणि ह्याच्यामागे षडयंत्र काय आहे? विदेशी जे आक्रांत आहेत ते आता अगदी काय म्हणतात त्याला, सहदेहाने, म्हणजे खुद्द ते स्वतः येऊन आक्रमण करत नाहीयेत. विदेशी आक्रांत आहेत ते स्वतःहून आक्रमण करत नाहीयेत. त्यांनी असे प्यादे पसरवलेले आहेत, असे आपले हस्तक पसरवलेले आहेत, त्यांच्या मार्फत ते आपल्या देशावरती राज्य करू इच्छित आहेत. आपल्या देशाला परत एकदा पारतंत्र्यात ढकलू इच्छित आहेत. मित्रांनो, नरेंद्र मोदीजींनी ह्या अगोदर एकदा त्या लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टच्या दिवशी पूर्ण देशाला संबोधन केलं होतं की आपल्याला परत त्या विदेशी आक्रांतांकडे जायचं नाही. ती आपल्याला जे काय आपण भोगलं होतं, इतके वर्ष पारतंत्र्य सोसलं होतं, त्या पारतंत्र्यात परत जायचं नाही आहे. त्यांचे ते उद्गार लक्षात घ्या. ते आठवतात का तुम्हाला? की आता आपण आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. कारण ते पारतंत्र्याचे दिवस तुम्ही आठवा. ते हजारो वर्ष आपण जे पारतंत्र्यात काढले ते दिवस आठवा. हे त्यांनी का सांगितलं होतं? त्यांना माहीत होतं की कुठल्या नाही कुठल्या स्वरूपात परत एकदा आपल्या देशात हे विदेशी आक्रमण करणार. लक्षात आलं का? आणि त्यांनी ते आक्रमण केलेलं आहे. कशा स्वरूपात? तर या सोशल मीडियाच्या स्वरूपात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून. कुठल्या स्वरूपात? तर या बुद्धी भ्रष्टाचारांच्या मार्फत, या बुद्धी आतंक्यांच्या मार्फत, या बुद्धी नक्षलवाद्यांच्या मार्फत, या बुद्धी माओवाद्यांच्या मार्फत. जाणून घ्या आणि समजून घ्या. आता कॉकरोच जनता पार्टीची निर्मिती कुठून झाली? तर सोशल मीडियामधून. त्यांनी येऊन इथे धरणा केला, आंदोलन केलं. कशावरती? तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती, त्यांच्या समस्यांवरती. पण त्याचं स्वरूप कसं दिसलं तुम्हाला? तिथे घोषणा कसल्या दिसल्या, कशा स्वरूपाच्या दिसल्या, कोणाच्या विरोधात ते बोलत होते, काय नक्की तिथे कुभांड रचत होते, काय षडयंत्र रचत होते, त्या आंदोलनामध्ये कोण सहभागी झाले होते, किती तिथे गुन्हेगार सामील झाले होते. आता हेच कॉकरोच जनता पार्टीचे जे काही सदस्य आहेत किंवा त्यांचा मोर्चे आहे, तो झारखंडला का नाही पोचला? त्या झारखंडच्या रांचीवरच्या त्या प्रदर्शनात त्यांनी समर्थन का नाही केलं? आणि समर्थन केलं तर त्यांनी त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का मागितला नाही? त्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा का मागितला नाही? ज्या राजीनाम्यासाठी त्यांनी अगदी टाहो फोडला होता त्या जंतर मंतरवरती. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते तुम्हाला?
जो टाळू फोडला होता शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन ते आता देशभर जगभर फिरतायत. काय तर आम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला, ह्या पुढे जाऊन आम्ही या सरकारचा सुद्धा राजीनामा घेऊ. म्हणजे त्यांना या युवकांसाठी युवतींसाठी काही करायचं नाही. आता दुसरा अजेंडा त्यांनी राबवतायत. तो कोणता आहे तर झेनजी नंतर आता झेन अल्फा, म्हणजे युवानंतर आता ते कुमारांपर्यंत पोहोचले, कुमारिकांपर्यंत पोहोचले, म्हणजे प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचले. म्हणजे ब्रेन वॉश कोणाचा करतायत ते दिशाभूल कोणाची करतायत, ते संभ्रम कोणाच्या मनात निर्माण करतायत तर तुमच्या आमच्या त्या पाल्यांच्या आपल्या मुलांच्या आपल्या त्या विद्यार्थ्यांच्या मनात ते विष पेरतायत, त्या विद्यार्थिनींच्या मनात विष पेरतायत. मग तो झेन झी असो किंवा झेन अल्फा असो. मित्रांनो, आपल्या देशात झेन झी सुद्धा नाही आहेत आणि झेन अल्फा सुद्धा नाही. आपल्या देशात युवक आणि युवती आहेत. आपल्या देशात कुमार आणि कुमारिका आहे. तो युवा या देशाचं भविष्य आहे. त्याची संस्कार आणि संस्कृती जर लयास गेली ना तर हातात काही उरणार नाही. हा शेवटचा प्रहार आहे. या विदेशी आक्रांतांचा शेवटचा प्रहार आहे. मित्रांनो, इतके वर्ष राज्य करून सुद्धा भारतातील संस्कार आणि संस्कृती का संपली नाही? कारण ती पाळामुळापर्यंत पोहोचलेली आहे. ती संस्कार आणि संस्कृती तीच संपवण्याचा हा उद्देश आहे. त्याने इंग्रजांनी आधी घाला कशावरती केला होता? संस्कार आणि संस्कृतीवरती. त्याने आपल्या शालेय, म्हणजे त्यावेळी शाळा नव्हत्या, गुरुकुल होते, आधी त्याने हातोडा कशावर मारला तर गुरुकुलवरती, विद्यापीठांवरती हातोडा मारला. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या सुसंस्कृत संस्कृतीच्या संस्काराच्या त्या एका इमारतीवरती त्याने हातोडा मारला आणि ती इमारत त्यांनी पहिली ढासळून टाकली आणि नंतर त्याने आपल्या मनावरती कब्जा केला, आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती नियंत्रण मिळवलं आणि मग राज्य केलं. आता सुद्धा तेच करू इच्छित आहे. ते साध्य होणार नाहीत, कारण भारतातील संस्कृती आणि संस्कार हे असे कुचकामी नाही आहेत. तरीसुद्धा आपण सावध राहणं आवश्यक आहे. कारण त्या विदेशी आक्रांतांनी परत एकदा आपल्या देशात प्रवेश केलेला आहे. सहदेही नाही, तो देहाने आलेला नाही, आपल्या शरीराने इथे अस्तित्वात नाही आहे, पण आपल्या त्या विचाराने अस्तित्वात आहे. आपल्या बुद्धी भ्रष्टाचाराने तो अस्तित्वात आहे. आपल्या बुद्धी नक्षलवाद्याने तो अस्तित्वात आहे. आपल्या बुद्धी माओवाद्याने तो इथे अस्तित्वात आहे. आपल्या बुद्धी अतिरेक्यांनी तो इथे अस्तित्वात आहे. आणि त्यांनी आपली पाळमुळं आता पसरवायला सुरुवात केलेली आहे. आता ही पाळमुळं उखडून टाकण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. बुद्धी भ्रष्टाचार, बुद्धी नक्षलवाद, बुद्धी आतंकवाद, बुद्धी माओवाद. मित्रांनो, बुद्धी नक्षलवाद काय पाहतोय, काय करू शकतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता तुमचे जे भावी पिढी आहे, तुमचे जे उत्तराधिकारी आहेत, ह्या देशाचे ज्यांच्याकडे आपल्याला दायित्व सोपवायचं आहे, असे जे आपले भावी पिढी आहे, त्या भावी पिढीवरती यांनी घातलेला हा आघात आहे, हा केलेला वार आहे. आणि तो वार कशावरती केलाय? त्यांच्या बुद्धीवरती. लक्षात आलं का? त्यांच्या बुद्धीला ते नियंत्रण करतायत. त्या बुद्धीमध्ये ते विष पेरतायत, दिशाभूल करतायत, संभ्रम निर्माण करतायत. 2024 मध्ये त्या 24व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा जो बुद्धी भ्रष्टाचार झाला त्याचे परिणाम तुम्ही बघितलेच असतील. त्या भारतीय जनता पार्टीला 240 पर्यंतच थांबावं लागलं. नरेंद्र मोदीजींनी आव्हान केलं होतं, अबकी बार 400 पार. हे का घडलं? बुद्धी भ्रष्टाचार. हेच ते वास्तव आहे. मी सावध करतोय. शेवटी निर्णय तुमच्या हातात आहे. आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला, आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या विद्यार्थिनीला कोणाच्या हातात सोपवायचं आहे, त्यांना कसं घडवायचं आहे, त्यांच्या संस्कारामध्ये आपण कुठले घटक घुसवायचे, त्यांची संस्कार आणि संस्कृती लयास घालवायची आहे की नाही, ते अबाधित ठेवायची की नाही, तुमच्या हातात आहे. शेवटी एका व्यक्तीच्या हातात नसते. पंतप्रधानांनी त्या लाल किल्ल्यावरून जे काय भाषण केलं 15 ऑगस्टच्या दिवशी, त्याने आपले मुद्दे मांडले, तुम्हाला जागं केलंय, तुम्हाला आगाऊ केलंय. आता निर्णय तुमच्या हातात आहे. ज्यांना आपल्याला झेनजी घडवायचं आहे किंवा झेन अल्फा घडवायचं आहे त्यांनी ते अवश्य घडवावं. पण ज्यांना आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढीला युवक युवती आणि कुमार आणि कुमारिका बनवायचं आहे, बाल आणि बालिका बनवायचं आहे, काय बनवायचं आहे हे आता तुम्ही ठरवा. निर्णय तुमच्या हातात आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.